मानवी इतिहासात इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडिया या डिजिटल युगातील तिन्ही क्रांती पाहिलेली आत्ताची पहिलीच पिढी असेल। यामुळे माणसं व्यक्त व्हायला लागली, झपाट्याने बदल घडून आपला सोशल डीएनए बदलला। पण समाज माध्यमाचा वापर करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याचा इतिहासच आपल्याकडे नसल्याने आपण माध्यम शिक्षित झालो नाही। त्यामुळे सायबर सुरक्षेसाठी आपण माध्यम शिक्षित होणे आवश्यक असल्याचं समाज माध्यम अभ्यासक मुक्ता चैतन्य यांनी सांगितलं। इचलकरंजी इथं मनोरंजन प्रबोधन व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या। इचलकरंजी इथं मनोरंजन मंडळ, मर्दा फाउंडेशन आणि रोटरी सेंट्रल यांच्या वतीने 46वी मनोरंजन प्रबोधन व्याख्यानमाला सुरू आहे। यामध्ये 4थ्या दिवशी मुक्ता चैतन्य यांनी बदलत्या काळातील डिजिटल आव्हानं या विषयावर प्रभावीपणे मांडणी केली। बदलत्या काळात आपण माध्यम शिक्षित झालो नाही, त्याचा फायदा गुन्हेगारी करणाऱ्यांना मिळाला आणि सायबर क्राईमचे गुन्हे वाढले। सोशल मीडियावर सतत काही ना काही पोस्ट करत असल्याचं भान राहिलं नसल्यानं आपल्या प्रत्येकाचा डिजिटल डेटा तयार होतोय। तो सर्वांना उपलब्ध होत असल्यानं त्याचा गैरवापर होण्याची शक्यताही वाढली आहे। त्यामुळे आपण अत्यंत सजग व्हायला हवं। आपली माहिती सुरक्षित ठेवण्याचे उपाय योजून आपणच आपला बचाव केला पाहिजे। मोबाईलमधील गुगल, व्हॉट्सॲप, गेमिंग, करमणूक तसंच पॉर्न ॲप्सच्या अतिवापरामुळे नवे आजार निर्माण होत आहेत। माणसं मोबाईलमुळे एकलकोंडी होत आहेत। मेंदूची दारं बंद करून सभोवतालापासून दूर जात आहेत। मी बरा आणि माझा मोबाईल बरा या पद्धतीनं वागण्याचं व्यसन वाढतंय। त्यामुळे डिप्रेशनमध्ये जाण्याचं, पॅनिक होण्याचं प्रमाणही वाढलंय। एकाग्रता नष्ट होतीये। त्यामुळे डिजिटल युगातल्या वेगवान बदलाला सामोरं जाताना आपण कोणती काळजी घ्यायला हवी याचं विवेचनही चैतन्य यांनी केलं। समाज माध्यमाचा वापर का, कशासाठी आणि कसा करायचा हे जेव्हा आपणाला समजून घेता येईल तेव्हा आपण खऱ्या अर्थानं माध्यम शिक्षित होऊ। लहानांपासून मोठ्यांपर्यंत याची सर्वांना गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी दीपक निगुंडेगेकर, श्याम सुंदर मर्दा, समीर गोवंडे, सुरेश चौगुले, संतोष आबाळे, मीनाक्षी तंगडी यांच्यासह रसिक उपस्थित होते।